मुसलमानांचं 5% एसीबी आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय। जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासन आदेश समोर आलाय। उच्च न्यायालयानं मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सरकारनं निर्णय घेतलाय। मुस्लिम आरक्षणाचा शासन निर्णय 12 वर्षांनी रद्द करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। जय, नक्की जगदीश, खरं म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस यांचं युतीचं जे सरकार होतं पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारच्या वेळीच खरं म्हणजे हा संपूर्ण निर्णय जो आहे तो निवडणुकीच्या तोंडावरती घेण्यात आला होता। मात्र त्यानंतर महायुती म्हणजेच देवेंद्र फडणवीस असतील, भाजप आणि शिवसेना यांच्या युती सरकारच्या वेळीच हा संपूर्ण निर्णय जो तो रद्द करण्याचे आदेश दिले होते। मात्र त्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते हे सुप्रीम कोर्टात गेल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर तब्बल आता 12 वर्षांनंतर खरं पाहायला गेलं तर मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं हे 5% SCBCA आरक्षण, त्याचबरोबर त्याचे परिपत्रक जे आहे ते हे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला पाहायला मिळतो। त्या संदर्भातील पत्र सुद्धा आता शासनाच्या माध्यमातून जारी केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता मुस्लिमांचं आरक्षण हे आता 12 वर्षांनंतर 2026 या वर्षी खरं म्हणजे रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आणि एकूणच सरकारच्या माध्यमातून हे अखेर इतक्या वर्ष चालू असलेल्या केस संदर्भात आता अखेरचं यश हे सरकारला आल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।